कुपाड्यात पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले सांगलीचे सुपुत्र नितीन महादेव कोळी यांचा पार्थिव सांगलीत दाखल झाल्याचं कळतंय। रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रणजित, शहीद जवान नितीन सुभाष कोळी यांचं सांगली जिल्ह्यातलं दुधगाव हे गाव आहे आणि या गावामध्ये आत्ताच काही क्षणापूर्वी त्यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे। नितीन कोळी यांचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण गावकरी तर गांधी चौकामध्ये उपस्थित आहेत, मात्र या संपूर्ण पंचक्रोशी मधले जे नागरिक आहेत हे देखील दुधगावच्या दिशेने सध्या येत आहेत आपल्या भागातला जो शहीद जवान झालेला आहे याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी। संपूर्ण गावामध्ये रोडच्या दोन्ही बाजूला रांगोळ्या घातलेल्या आहेत आणि ज्या रोडवरून नितीनचं पार्थिव येणार आहे या रोडवर फुलांनी सजवलेला एक रोड तयार करण्यात आलेला आहे। त्याच्यावरून हे पार्थिव त्याचं जे घर आहे त्या घरामध्ये आणण्यात येणार आहे। या गावामध्ये गांधी चौक जो आहे या चौकामध्ये एक मोठं व्यासपीठ आलेलं आहे। या व्यासपीठावर हे पार्थिव थोडा वेळ दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर साधारण 10 सुमारास हे पार्थिव याची अंत्ययात्रा सुरू होणार आहे। परंतु ज्याची प्रतीक्षा 28 तारखेपासून गावकरी करत होते ते नितीनचं पार्थिव आता गावामध्ये दाखल झालेलं आहे। निश्चितच रणजित, संबंध दुधगाववर संकट आहे। दुधगाव देखील पूर्णपणे दुःखाच्या शोकात न्हाऊन निघालंय। रणजित, असं कळतंय की शहीद नितीन कोळींच्या गावी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय गावकऱ्यांकडून। बरोबर आहे। 28 रात्री जो गोळीबार झाला या गोळीबारामध्ये नितीन कोळी हे शहीद झाले ही बातमी साधारण 2:30 वाजता रात्री इथं पोहोचली होती। दिवाळीचा पहिला दिवस होता, त्यावेळी संपूर्ण गावकरी एकत्र झाले आणि त्यांनी गावामध्ये जे आकाश कंदील लावले होते ते त्यांनी उतरवून ठेवले। गावामध्ये सण साजरा करायचा नाही, फटाके वाजवायचे नाही अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि त्या दिवसापासून म्हणजे आज 3रा दिवस आहे, गावामध्ये शोककळा पसरलेली आहे। संपूर्ण गावकरी जे आहेत हे शहीद जवान नितीन यांच्या कुटुंबासोबत आहेत। पूर्ण गाव एकवटलेलं आहे, ते त्यांना सध्या आधार धीर देत आहे। पण गावकऱ्यांनी जी एकी दाखवलेली आहे ही एकी मात्र पंचक्रोशीमध्ये चर्चेचा विषय सध्या बनतीये। आता कर्मवीर भाऊराव पाटील हा चौक आहे, या चौक मध्ये मोठे कटावे लावण्यात आलेले आहेत। वीर जवान तुझे सलाम अशा पद्धतीचे घोषवाक्य, बोधचिन्ह अशा प्रकारचे कटावे मोठे केलेले आहेत आणि त्या निमित्तानं नितीन कोळी यांना गावकरी श्रद्धांजली वाहतात। रणजित, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी सैन्यांशी झालेल्या चकमकीत नितीन कोळी हे शुक्रवारी रात्री शहीद झाले। त्यांना वीरमरण आल्याचं वृत्त समजतात दुधगावमध्ये एकच शोककळा पसरली आणि त्यानंतर आज त्यांच्या मूळ गावी दुधगावमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या अंत्यसंस्काराची देखील तयारी पूर्ण झालेली आहे।